हाय. इतरांना एक वेळ माफ करता येतं, पण स्वतःच्या चुकांना मात्र माफ करता येत नाही आणि मग फक्त गिल्टमध्ये जगणं होतं. असं आपल्यापैकी बऱ्याच जणांचं होत असतं. तर ह्या गिल्टमधनं बाहेर कसं यायचं हा ह्याचा विषय. अ, मुळात हे काय असतं? गिल्ट का वाटतं? तर ज्यावेळेला आपण एखादी कृती करत असतो, त्या क्षणी तर आपल्याला ती कृती चुकीची आहे असं तर वाटत नसतं. आपण काहीतरी आतून ठरवलेलं असतं, बरोबर आहे हे असं वाटत असतं आणि म्हणून ती गोष्ट करतो. पण कधी-कधी लोकांनी लक्षात आणून दिल्यामुळे म्हणा किंवा आपण त्याच्याकडे तटस्थपणे नंतर पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की आपली ही जी गोष्ट होती ती चुकीचीच होती आणि मग तो गिल्ट फॅक्टर मनात राहून जातो. कधी-कधी अशा काही गोष्टी झालेल्या असतात, की आपल्यामुळे कोणाचं तरी नुकसान झालेलं असतं किंवा इतकी गंभीर गोष्ट कधी-कधी होते, की एखादी व्यक्तीच गेलेली असते, की जिची परत आपल्याला माफी मागणं पण शक्य नसतं. तर अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे गिल्टचे पण अनेक प्रकार असतात, ज्याच्यामध्ये लोकं जगत असतात. आणि मग ते आपला पाठ सोडत नाही, गिल्ट आपली पाठ सोडत नाही. आणि मग त्यामुळे एक एक प्रकारची उदासी कायम मनावर राहते. कितीही आनंदात जगायचं म्हटलं तरीसुद्धा या गोष्टी पिच्छा सोडत नाहीत. तर अशा सगळ्यांसाठीच आजचा हा विषय आहे. तर आपण आधी बघूया गिल्टचे काय प्रकार आहेत ते. एक तर गिल्ट असं असतं, की जिथे ॲक्चुअली आपला काहीतरी दोष आहे, आपण काहीतरी कृती केली आणि लोकं नाराज झाले. आणि दुसरा प्रकार असा असतो, की कुणीतरी आपल्यावर अन्याय केला आणि आपल्याला तेव्हाही कळत होतं, की हे अन्याय आहे, हे चुकीचं आहे. पण आपण कधीही त्याला प्रतिकार नाही केला. आपण त्याच्याबद्दल कधी बोललो नाही, जाब विचारला नाही, असं काहीच आपण केलं नाही. तर अशा 2 पद्धतीने आपल्याला गिल्ट फॅक्टर जाणवत राहतो. तर असं जेव्हाही होतं, तर तेव्हा आपण काय करायचं? पहिली तर गोष्ट जेव्हाही अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला जाणवतात, गिल्टी फील व्हायला लागतं, तेव्हा एकच करायला पाहिजे, की ती सगळी प्रोसेस केली पाहिजे मनामध्ये. आता लोकं जे म्हणतात इतरांना माफ करणं सोपं आहे, ते सोपं काय आहे? कारण आपल्याला फारशी प्रोसेस मनामध्ये काही करायची नाही आहे. आपण ठरवतो, की ह्या माणसाला आपण माफ करायचं आहे, माफ करून टाकतो. पण स्वतःला जेव्हा माफ करायची वेळ येते, तेव्हा आपल्याला स्वतःला दोन्ही बाजू माहिती असतात आणि आपल्या चुका आपल्याला स्पष्ट दिसत असतात आणि त्यातनं बाजूला होता येत नाही. त्यामुळे आपलं गिल्ट असतं त्याला माफ करणं फार अवघड असतं. तर म्हणून करायला काय पाहिजे? तर समजा आता मला एखादी अशी चूक माझी जाणवते आहे, जी माझ्या 17व्या वर्षी झाली आहे, जी माझ्या 22व्या वर्षी झाली आहे. म्हणजे थोडक्यात माझ्या भूतकाळातली अशी एखादी गोष्ट किंवा चूक आहे, जी मला आत्ता जाणवते आहे. तर मी काय केलं पाहिजे? तर मी त्या चुकीकडे बघत असताना माझं ते वय काय होतं याकडेही माझं लक्ष असायला पाहिजे. कारण जे विस्डम मला आत्ता या वयाने दिलं आहे, ज्याला आपण म्हणतो जास्त पावसाळे बघितल्यामुळे, आयुष्याचा अनुभव घेतल्यामुळे, माणसांचे वेगवेगळे अनुभव घेतल्यामुळे, जे शहाणपण आत्ता माझ्याकडे असतं, ते त्यावेळेला होतं का माझ्याकडे? मी तितकी ज्याला म्हणतो आपण हुशार, माणसांना ओळखता येणारी होते का? होतो का? असे विचार स्वतःबद्दल करता यायला पाहिजेत. म्हणजे असं आहे ना, की जसं की प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक फिल्म असल्यासारखं आहे. तर तुम्ही जेव्हा एखादाच तुकडा त्यातला उचलता आणि त्याच्याकडे बघता आणि त्याला चूक म्हणता, तर ते तसं नाही आहे ना. ती घटना घडली त्याच्या आधी पण काही गोष्टी झाल्या होत्या. त्याला एक बॅक स्टोरी पण आहे. तुमचा स्वभाव असा का घडला ह्याला पण एक काहीतरी कारण आहे. तुम्हाला काय घरात वातावरण मिळालं? तुम्हाला किती पोषण घरात मिळत होतं? बघा याचा खूप सूक्ष्म असला तरी संबंध आहे, की भरण-पोषण नीट होतंय का तुमचं? तर ह्याचा मेंदूच्या विकासाशी खूप संबंध असतो. त्यामुळे सुसूत्र व्यवस्थित विचार करता येण्यासाठी त्या माणसाला पोषणयुक्त आहार मिळणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणूनच तुम्ही बघाल, की जी आर्थिकदृष्ट्या खालच्या लेव्हलमध्ये जगणारी माणसं असतात, ती अनेकदा गुन्हेगारीत अडकतात. याचं कारण पण तेच आहे, की पोषण मिळायला पाहिजे तर मेंदू नीट विचार करू शकेल. तर अशा अनेक फॅक्टर्स असतात. तर त्यामुळे आपल्याला एक कृती अशी पटकन उचलून नाही बघता येणार. त्याच्यामागे अनेक कारणं असतात. त्या कारणांमध्ये थोडंसं आपल्याला जावं लागेल, की आपलं वय काय होतं? आपल्याला समज किती होती? बरं समज कशी आहे ह्याचा संबंध आई-वडिलांनी कसं अपब्रिंगिंग केलं ह्याच्याशी पण असतो. काही घरांमध्ये आई-वडील अतिशय हा मोकळेपणा देतात मुलांना, की जिथे मुलं चर्चा करू शकतात आई-वडिलांशी. असं जिथे घर असतं, तिथे असं चुका होणंही कमी असतं आणि गिल्ट मनात राहणंही कमी असतं. कारण त्यांना निचरा कसा करायचा, हे कुठेतरी वडिलांच्या, आईच्या कृतीतनं म्हणा, बोलून म्हणा, शिकवलं जातं मुलांना. पण जिथे हा वावच नाही आहे,
आईवडिलांचं मुळात लक्षच नाही आहे मुलांकडे, तर मुलं कुठून शिकणार आहे? कारण त्यांना माणसांचा अनुभव नाही, जगाचा अनुभव नाही आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू शिकत जातो आणि शहाणे होत जातो. तर मोठेपणी जेव्हाही आपण या गोष्टीकडे बघू, तेव्हा आपल्याला माफ करता यासाठी यायला पाहिजे, की आपलं ते वय, आपली ती बौद्धिक समज, आपल्याला माणसांचा असलेले अनुभव, याच्यातनं आपण आत्ता शिकलो आहे, पण तेव्हा आपण शिकलेले नव्हतो म्हणून आपण असे वागलो. असा स्वतःला विचार करता आला पाहिजे. दुसरं बघितलं पाहिजे, की आपलं इंटेन्शन चांगलं होतं का वाईट होतं त्याच्यामागचं. तर कधी-कधी असं असतं, की इंटेन्शन चांगलं असतं, पण जी कृती केली जाते, त्याचे परिणाम पुढे काय येणार आहेत, ही समज नसते. म्हणून सुद्धा चुका होतात. जसं की लव्ह मॅरेज करतात लोकं आणि सगळ्या 100-160 नातेवाईकांना सोडून एकाच मुलाबरोबर ती मुलगी पळून जाते. तिला नंतर गिल्ट वाटतं, पण त्या क्षणी तिचं इंटेन्शन असतं, की मला चांगला जोडीदार मिळाला आहे, मी त्याच्याबरोबर जाणार आहे. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पुढे जाऊन काय होणार आहेत, काय होऊ शकतात, एवढे विचार तिनं केलेले नसतात. तर थोडक्यात आपलं इंटेन्शन चांगलं असलं तरी कधी-कधी कृती चुकीची ठरू शकते. पण इंटेन्शन जर तुमचं चांगलं असेल, तुम्ही इंटेन्शनली काही वाईट करायचं म्हणून केलं नसेल, तरीसुद्धा तुम्हाला स्वतःला माफ करणं खूप सोपं जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या सगळ्या चुकांकडे बघितल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी लर्निंग होतच असतं. ते आपण काय घेतलं याच्यातनं, हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आपल्याला आपल्या आई-वडिलांची काही गोष्टी अजिबात आवडलेल्या नसतील आपल्या बालपणामध्ये, तर मी आई झाल्यानंतर मी त्या चुका सुधारते आहे का? का मी माझ्या मुलांना तेच सगळं देते आहे जे मला मिळालेलं होतं? तर मग मी माझं लर्निंग काहीही झालं नाही. मी घडलेल्या घटनांमधनं काहीही शिकले नाही. तर हे नाही व्हायला पाहिजे. तर गिल्ट त्याच्यामुळे येतं. तर तुम्ही तुमच्या चुकांमधनं सुद्धा जर शिकत असाल काहीतरी, पॉझिटिव्ह करत असाल, स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करत असाल वागण्यात, बोलण्यात, तुमचे दृष्टिकोन बदलत असतील, तर एकदा माणसाचा वाईट अनुभव आल्यानंतर तुम्ही जास्त शहाणे होऊन लोकांकडे बघत असाल, तर माझ्या मते प्रत्येक चुकांमधनं काहीतरी प्रगती झाली आहे. तर मग तुम्हाला त्या गिल्टमधनं बाहेर येणं खूप सोपं जातं आणि कारण तुमची थॉट प्रोसेस बदलते, विचार करण्याची पद्धत बदलते, की आयसोलेटेड तेवढीच एक गोष्ट घेऊन त्याच्याकडे न बघता काय लर्निंग घेतलं, आपण आता इम्प्लिमेंट कसं करतोय, आता आपण वागतोय कसं, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कधी-कधी बघा असं होतं, की आता जसं की ॲक्सिडेंट झाला आहे आणि आपल्या हातनं कोणाचा तरी जीव गेला आहे. तरीसुद्धा हे तपासलं पाहिजे, की आपलं इंटेन्शन कोणाला मारण्याचं होतं का? तर नव्हतं. आपण सगळे नियम फॉलो केले होते का? केले होते. आपण मुद्दाम कोणाच्या अंगावर गाडी घालायची म्हणून घातली होती का? नाही. हे सगळं तपासल्यानंतर तरीसुद्धा एक हुरहुर राहते, की कोणाचा तरी जीव गेला आहे. अशा वेळेला मनापासनं त्या व्यक्तीची माफी मागायला हवी, देवाची माफी मागायला हवी आणि हे माफी मागण्याचं कृत्य कायमच करत राहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं लर्निंग हे घ्यावं, की ह्याच्यापुढे चालवताना मी आत्ता काळजी घेतच होते, ह्या पलीकडेही अजून जास्त काळजी घेईन. इतकं स्वतःला म्हणावं आणि मग ह्याच्यातनं बाजूला व्हावं. तर मला असं वाटतं, की थॉट प्रोसेस चेंज करणं, सिक्वेन्सला व्यवस्थित बघणं आणि आपण त्याच्यातनं काहीतरी शिकून काहीतरी बदल करतोय का, असं करत राहणं, अवेअरनेसमध्ये जगणं, म्हणजे गिल्टमधनं बाहेर येणं आहे. तर ही प्रोसेस इतकी पण अवघड नाही आहे. करून बघितली तर नक्की फायदा मिळेल. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. बाय.